मी तुम्हाला अपूर्णांक संख्या ज्या आहेत याचं एकदम बेसिक पासून क्लिअर करतो मी तुम्हाला की बा अपूर्णांक संख्येची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार कसा करायचा कॅल्क्युलेशन मध्ये अपूर्णांक संख्या आल्या म्हणजे तुम्हाला त्याचं कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे. मग दशांश अपूर्णांकाच्या बाबतीत आपण ते शिकणार आणि 100% तुम्हाला सांगतो दशांश अपूर्णांकामध्ये आवर्ती दशांश अपूर्णांकावर एक प्रश्न कंपल्सरी येतो म्हणजे येतो. कोणतीही शिफ्ट घ्या तुम्ही जर पीवायक्यू पाहिलं असेल सिम्प्लिफिकेशनचं पीवायक्यूचं सेशन पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आवर्ती दशांश अपूर्णांक प्रत्येक शिफ्ट मध्ये आलेला आहे. आवर्ती दशांश अपूर्णांक क्लिअर करायचा आपल्याला पण त्याच्या पहिले आपल्याला त्याचं बेसिक क्लिअर करायचं म्हणजे त्याच्या अगोदर दशांश अपूर्णांक त्याच्याही अगोदर आपल्याला हे जे अपूर्णांक आहेत साधे त्या साध्या अपूर्णांकांकडे चालायचं. तर इथलं कॅल्क्युलेशन तुमचं स्ट्रॉंग झालं तुम्ही गणितामध्ये 100% स्पीड वाढवू शकता. इथंच तुम्ही जर अडखळला कॅल्क्युलेशन करत असताना तर इथंच अडखळा इतर कोणत्याच ठिकाणी अडखळणार नाही आपण. ठीक आहे ते एकदम बेसिक पासून पहिले अपूर्णांक संख्यांचे प्रकार पाहू. ठीक आहे तर अपूर्णांकामध्ये आपण दोन मुख्य प्रकारामध्ये या अपूर्णांक संख्या विभाग. ठीक आहे हा एक होतो साधा अपूर्णांक एक होता आपला साधा अपूर्णांक ज्याला आपण इंग्रजीत म्हणतो सिंपल फ्रॅक्शन आणि दुसरा असतो दशांश अपूर्णांक. ठीक आहे तर दशांश अपूर्णांक आपलं एक चॅप्टरच आहे तुम्ही शेड्यूल मध्ये पाहता तर दशांश अपूर्णांक एक चॅप्टर आहे तुम्हाला चॅप्टर 40 मध्ये पाहतो दशांश अपूर्णांक पूर्ण एक चॅप्टर आहे. तर साध्या अपूर्णांक आपल्याला आता शिकायचं दशांश आपल्याला पूर्ण चॅप्टर मध्ये शिकायचं. साध्या अपूर्णांकाचेही 3 प्रकार पाहतो आपण आणि यांना या प्रकारावर असा काही विशिष्ट प्रश्न येत नाही तुम्हाला फक्त बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार येते अपूर्णांकाचे पण तरी हे बेसिक आहे समजून घ्या. एक येतो बघा अंशाधिक अपूर्णांक. ठीक आहे एक येतो अंशाधिक अपूर्णांक. एक येतो छेदाधिक अपूर्णांक आणि एक येतो पूर्णांकयुक्त अपूर्णांक किंवा मिश्र अपूर्णांक म्हणतो. ठीक आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक त्याला मिश्र अपूर्णांक सुद्धा म्हणतात. ठीक आहे मिश्र अपूर्णांक सुद्धा. आता सगळ्यात महत्वाचा कोण हा गडी सगळ्यात कारण याच्यावर प्रश्न येईलच म्हणजे सिम्प्लिफिकेशन मध्ये तुम्हाला अपूर्णांक संख्या आहे तर मग मिश्र अपूर्णांक येण्याचे म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांक येण्याचे चान्सेस जास्त. आता अंशाधिक अपूर्णांक विचारतात अंशाधिक अपूर्णांक म्हणजे काय तर याला इंग्रजीत म्हणतात इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे जो प्रॉपर नाही आहे आणि छेदाधिक अपूर्णांकाला म्हणतात प्रॉपर फ्रॅक्शन काय म्हणतात. तर मग याचं कारण आहे की ज्यावेळेस आपण आता प्रत्येक संख्या आपण गरजेतूनच शोधली आपल्याला आवश्यकता पडली तशी आपण संख्या शोधली ज्याची गरज पडलेली असताना अपूर्णांक संख्या शोधल्या कशा तर ज्यावेळेस अशी आवश्यकता पडली अशी संख्या जी आहे ती शोधण्याची आवश्यकता पडली किंवा जी संख्या जी आहे एक संख्या जर लिहिली तर आपल्याला एकापेक्षा जास्त माहिती जी आहे एखाद्या वस्तूबद्दल एकापेक्षा जास्त माहिती जी आहे ती मिळेल म्हणून आपण अपूर्णांक संख्या शोधू. अपूर्णांक संख्या ह्या अपूर्ण असतात म्हणजे काय तर तो पूर्णांक नसतो पूर्ण अंक नसतो तो अपूर्ण अंक असतो म्हणजे असलेली संख्या वस्तू किंवा व्यक्ती यांचा जो काही संचय असतो तो पूर्ण न दर्शवता तो त्यातला काही भाग दर्शवणारी संख्या असते. जसं की आपण म्हटलं आपल्याकडे 20 वस्तू होत्या. ठीक आहे आपण म्हटलं आपल्याकडे किती होत्या 20 वस्तू होत्या एक गुण. आता 20 वस्तू म्हणजे काय तर 20 वस्तू म्हणजे ही संख्या अशी झाली की ती पूर्णांक आहे पूर्ण एकूण वस्तू किती आहेत 20. मग आता आपण ही वस्तू काय करतो विकतो. ठीक आहे मग विकत असताना आपण म्हटलं की बा आपल्या जवळच्या म्हटलं की 9 वस्तू ज्या आहेत त्या विकल्या गेल्या. ठीक आहे आता जर तुम्ही फक्त एवढं सांगा एखादा व्यक्ती आला तुमच्याकडे तेव्हा मग तुम्हालाच पाहायचं आहे. ठीक आहे आणि फक्त एवढंच लिहिलं आहे पुस्तकामध्ये किंवा 9 वस्तू विकल्या गेल्या मग तुम्हाला काय समजेल की किती होत्या है ना आणि किती बाकी राहिल्या हे काही समजणार आहे का नाही फक्त एवढं जर लिहिलं की 9 वस्तू विकल्या आजच्या ह्याच्यात लिहिलं 9 वस्तू विकल्या मग तुम्हाला काय समजेल किंवा आपल्याला या 9 वस्तू विकल्या या वाक्यावरून काय समजेल किंवा किती वस्तू होत्या हे समजणार नाही किती वस्तू शिल्लक आहे हे समजणार नाही मग तुम्ही पुढची परचेसची ऑर्डर देऊ शकाल का नाही. मग अपूर्णांक संख्या काय करते अपूर्णांक संख्या म्हणते किती वस्तू विकल्या गेल्या अपूर्णांक संख्येत ज्यावेळेस आपण म्हणतो अपूर्ण अंकात ज्यावेळेस म्हणतो आपण म्हणतो किती वस्तू विकल्या गेल्या पण म्हणतो 9/20 वस्तू विकल्या गेल्या. आता पहा प्रश्न एकच आहे
एका वेळेस आपण विचारलं किती वस्तू विकल्या गेल्या, उत्तर मिळाले 9. त्याच्यावरून फक्त आपल्याला एवढं समजलं की 9 वस्तू विकल्या गेल्या. आपल्याकडे किती होत्या किती शिल्लक राहिल्या ते माहित नाही. आता बघा याच्यावरून आपल्याला समजते. आपल्याला जर असं लिहून ठेवलेलं आहे की 9चे 20 वस्तू विकल्या गेल्या तर आपल्याला क्लिअर समजतं एकूण 20 वस्तू होत्या. चित्रातील संख्या एकूण संख्या दर्शवतो. ठीक आहे, एकूण वस्तू एकूण व्यक्ती एकूण संख्या दर्शवतो. ठीक आहे. आणि अंशातील संख्या पैकी वापरलेली किंवा विचारात घेतलेली संख्या दर्शवते. विचारात घेतलेली संख्या, विचारात घेतलेली संख्या दर्शवते. मग आता 9चे 20 वस्तू विकल्या गेल्या म्हटल्याबरोबर तुम्हाला तिन्ही गोष्टी माहित पडल्या की एकूण 20 वस्तू होत्या, 9 विकल्या गेल्या, 11 शिल्लक आहेत. एकाच संख्येत तीनही प्रश्नांची उत्तरं मिळाली. तुम्हाला काहीच पूर्ण सांगण्याची गरज नाहीये, ते तुम्हाला कोणाला विचारण्याची गरज नाही. 9चे 20 वस्तू विकल्या गेल्या तर मला लक्षात घ्या. तर छेदाचं काम काय माहितीये का, एकूण वस्तू सांगणे, एकूण वस्तू व्यक्ती ज्याच्याबद्दल आपण बोलतोय त्याची एकूण संख्या सांगून छेदाचं काम असतं. जेव्हा आपण शोध लावला त्यावेळेस हेच काम होतं अपूर्णांक संख्येचं. आणि अंश काय सांगतो, या छेदामधल्या एकूण वस्तूंपैकी किंवा एकूण व्यक्ती संख्यांपैकी किती संख्या विचारात घेतल्या. विचार काय, विकण्याचा विचार किती विकल्या, विकत घेण्याचा विचार किती विकत घेतल्या, आहे की नाही. किंवा मग वापरण्याचा विचार किती वापरल्या. हा जो काही विचार आहे, जो प्रश्न विचारला असेल त्या प्रश्नाचं उत्तर येत असतं विचार. तर 20 पैकी 9 वस्तू आपण विकू शकतो. 20 पैकी 21 नाही विकू शकत, आहे की नाही. 20 पैकी 20 विकू, 20 पैकी एकूण 9 विकू शकतो, 20 पैकी 20 विकू शकतो, 21 तर विकू शकत नाही आपण, बरोबर आहे. तर मग एकूण संख्या ती दर्शवते छेद आणि अंश दर्शवतो त्या एकूण संख्येपैकी किती संख्या विचारात घेतली आहे, किती व्यक्ती वस्तू विचारात घेतल्या आहेत. हे मूळ कार्य आहे कशाचं, अपूर्णांकाचं. अपूर्णांकाचा शोध लावला असताना अपूर्णांकाचं मूळ कार्य हे होतं. म्हणून जो अपूर्णांकाचे मूळ कार्य करतो त्याला प्रॉपर फ्रॅक्शन म्हणतात. त्या प्रत्येक प्रॉपर फ्रॅक्शनचा छेद हा मोठा असतो अंशापेक्षा. याला अंश म्हणतो आपण, हा छेद होतो. छेद हा जेव्हा जेव्हा अंशापेक्षा मोठा असेल तेव्हा तेव्हा तो मूळ अपूर्णांक असतो. मूळ अपूर्णांक हा नेहमी छेदाधिक अपूर्णांक प्रॉपर फ्रॅक्शन म्हणतो. ठीक आहे, प्रॉपर, मग इंग्लिश त्याला प्रॉपर फ्रॅक्शन म्हणतात. कारण अपूर्णांकाचं जे कार्य आहे ते कार्य करणारा अपूर्णांक आहे. एकूण त्याच्या छेदाचं काम एकूण संख्या दर्शवणे, अंशाचं काम विचारात वापरलेल्या संख्या दर्शवणे, हे सगळे काम जे आहे हा अपूर्णांक छेदाधिक अपूर्णांक करतो. म्हणून त्याला मूळ अपूर्णांक. छेदाधिक अपूर्णांकाला जर मला यायचं असेल तर मी काय लिहितो, ज्याचा छेद हा अंशापेक्षा मोठा आहे हा मूळ अपूर्णांक आहे. ठीक आहे, शोध लावला असताना याच्यापासून शोधला. मग इकडे आलो मग छेदाधिक अपूर्णांक म्हणजे ज्याचा छेद अंशापेक्षा मोठा आहे. अंशापेक्षा मोठा आहे. उदाहरणार्थ आपण काय म्हणू, जसं मी म्हटलं 9/20, मी म्हणणार 11/23 आहे. ठीक आहे, मी म्हणणार 7/15 आहे, इत्यादी असे सगळे अपूर्णांक ज्यांचा छेद हा अंशापेक्षा मोठा आहे. छेद 20 आहे, अंश 9 आहे. त्याचा छेद 23 आहे, अंश 11 आहे. त्याचा छेद 15 आहे, अंश 7 आहे. सगळे छेद त्याच्या अंशापेक्षा मोठे आहेत. याला छेदाधिक अपूर्णांक. मग याच्यावरून आपल्याला समजतं अंशाधिक कशाला म्हणते, ज्याचा अंश हा छेदापेक्षा मोठा आहे. ज्याचा अंश हा छेदापेक्षा मोठा आहे, छेदापेक्षा मोठा आहे, त्याला अंशाधिक अपूर्णांक म्हणायचं. अंशाधिक, अंश आहे अधिक ज्याचा असा तो, मराठी व्याकरण नाही. छेदाधिक छेद आहे मोठा ज्याचा असा तो, छेद आहे अधिक ज्याचा असा तो, ज्याचा अंश मोठा आहे छेदापेक्षा. मग आपण याला म्हणू शकतो 20/9. आता मग सांगा, छेदाचं काम असते एकूण संख्या दर्शवणे आणि अंशाचं काम असते त्यापैकी किती संख्या वापरल्या असतील ते दर्शवणे. आता 9 होत्या आपल्याकडे, 9 वस्तू होत्या, 20 कशा वापरणार आहोत, होत्याच 9, 20 कुठून आणल्या, 11 ढगातून पडल्या, असं होणार नाही ना. म्हणून याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणतात इंग्रजीत. कारण हा फ्रॅक्शनचं जे काम आहे ते काम ढगाला करत नाही, ते काम नाही. हा काय सांगणार आपण, हा जर असा गेला आपण 20/9 काय माहित पडणार आहे, काहीच नाही है ना. म्हणून हा प्रॉपर फ्रॅक्शन नसून इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे. अंशाधिक अपूर्णांक हा मुळात शोधलाच नव्हता, पण काही कारणास्तव कॅल्क्युलेशन करत असताना त्याची गरज पडली, गणित आहे शेवटी येत लावा. आपण म्हटलं 17/8 अंश हा छेदापेक्षा मोठा, 20 अंश छेद 9 छेदापेक्षा मोठा आहे. आपण म्हटलं
15/9 11 15 अंश 11 आहे. तर अंश हा छेदापेक्षा मोठा आहे असे इत्यादी सर्व अंशाधिक अपूर्णांक तसेच अंशाधिक अपूर्णांक. मग आता येतं झाले छेदाधिक अंशाधिक अपूर्णांक. छेदाधिक अपूर्णांक आपण म्हटलं की जो मूळ कार्य आहे अपूर्णांकाचं ते मूळ कार्य करतं. पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे तर पूर्णांकयुक्त अपूर्णांक दोन अपूर्णांकांना मिळून बनतो. दोन संख्यांना मिळून बनतो. एक असते पूर्णांक संख्या दुसरी असते छेदाधिक अपूर्णांक. पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजे पूर्णांक संख्या पूर्णांक संख्या आणि छेदाधिक अपूर्णांक छेदाधिक अपूर्णांक यांचा मिळून तयार झालेला अपूर्णांक आहे. पूर्णांक युक्त अपूर्णांक. आता काय असते इथं जर मी म्हटलं 4.7/9 तर हा झाला पूर्णांक युक्त अपूर्णांक. कसा? बघा 4 ही जी आहे ही झाली पूर्णांक संख्या. हो 4 ही झाली पूर्णांक संख्या आणि त्यानंतर हा जो अपूर्णांक आहे 7/9 हा काय झाला छेदाधिक अपूर्णांक. छेदाधिकच पाहिजे नसेल तर आपण बदलू शकतो. ठीक आहे तेव्हाच हा प्रॉपरली बरोबर होतो. आता उदाहरणामध्ये देत असताना कधी कधी अंशाधिक अपूर्णांक सुद्धा देऊन टाकतात. ठीक आहे आपल्याला फक्त कन्वर्ट करून कॅल्क्युलेशन करायचं असतं. पण मुद्दा हा आहे की योग्य पूर्णांकयुक्त अपूर्णांक कशाला म्हणालो. योग्य पूर्णांकयुक्त अपूर्णांक किंवा करेक्ट पूर्णांकयुक्त अपूर्णांक हा आहे की त्याचा एक भाग पूर्णांक संख्या आहे आणि दुसरा हा छेदाधिक अपूर्णांक. छेदाधिक अपूर्णांक याला तुम्हाला योग्य पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणता येईल. जर हा अंशाधिक असेल तर याचं कन्वर्जन करावं लागतं. हा जर अपूर्णांक अंशाधिक असेल अंशाधिकचं पुन्हा पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर होते. एक लक्षात घ्या अंशाधिक अपूर्णांक हा पूर्णांकयुक्त अपूर्णांकात बदलता येतो आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांक हा अंशाधिक अपूर्णांकात बदलता येतो. हे कन्वर्जन असतं रूपांतर नसतं जे आपल्याला शिकायचं असतं. आता पुढचा मुद्दा तोच आहे आपला या चॅप्टर मध्ये की अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांकाच्या अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर. आहे हा पुढचा मुद्दा आहे. आता तुम्हाला लक्षात ठेवायचं की बघ पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हटलं की पूर्णांक संख्या आणि छेदाधिक अपूर्णांक यांचा मिळून तयार झालेला अपूर्णांक. याच्या व्यतिरिक्त नाही. अंशाधिक अपूर्णांक आला तर आपण त्याला कन्वर्ट करू शकतो गरज असेल प्रश्नाची तर. आता अंशाधिक अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात पुन्हा रूपांतर कसं होतं त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. आता आपल्याला या दोघांचं कन्वर्जन शिकायचं. याला कन्वर्ट नाही करता येत. छेदाधिक अपूर्णांक हा प्रॉपर आहे मूळ फ्रॅक्शन आहे प्रॉपर फ्रॅक्शन आहे त्याच्यामुळे त्याला बदलता येत नाही कुठंच नाही बदलत. हा प्रॉपर आहे हा इकडे बदलतो आणि इकडे हा इकडे बदलतो. क्लिअर लिहिलं का तुम्ही सांगा बरं. लिहिलं चल. आपण रूपांतर करू. सर्वप्रथम आपण बघू पूर्णांकयुक्त पूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर. ठीक आहे काकच मी तुम्हाला सांगतो की सर इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये जाणार काय मुद्दा आहे आपला. पूर्णांकयुक्त अपूर्णांक मिश्र अपूर्णांक. पूर्णांकयुक्त अपूर्णांक त्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांक. ठीक आहे याची फार गरज पडते कॅल्क्युलेशन करत असताना. हे कन्वर्जन जर आलं त्याच्याशी काही घेतलं नसते की आपण अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करून राहिलो हे माहित आहे तुम्हाला की नाही. पण रूपांतर करता आलं पाहिजे कन्वर्जन करता आलं पाहिजे. नाही तर मग तुम्हाला उत्तर काढणं कठीण जाईल. कठीण म्हणजे अशक्य होईल. तर मग पहिला कन्वर्जन आपलं पूर्णांकयुक्त अपूर्णांक घेऊ आपण त्याला अंशाधिक अपूर्णांकात बदलू एकदम सोपा.
जसं मी म्हटलं 3.4/5. ठीक आहे. आता याला बदलायचं मला अंशाधिक अपूर्णांकामध्ये काय करणार आहे? सोपं. बघा माझ्याकडे 3 हा पूर्णांक आहे, 4/5 अंशाधिक अपूर्णांक. आता मग काय होतं? मला काय करायचं, हा जो छेद आहे याचा 3 सोबत गुणाकार करायचा. 5 × 3 15. ठीक आहे. आता पुढे काय होतं, बेरीज होते. मग याला आपण असं लिहिलेलं पाहू शकतो, 3+4/5. आता मी एक क्वेश्चन तुम्हाला कुठेही 3.4/5 दिसत असतील किंवा 3+4/5 दिसत असतील, दोघांचाही अर्थ समानच आहे. काही पूर्णांक पूर्णांक यालाही तसं म्हटलं तरी चालतं, 3+4/5. या दोघांची रचना जरी वेगवेगळी असली तरीही मूल्य समान आहे ना. आणि दोन्ही पूर्णांक पूर्णांक आहेत असं म्हटलं तर चालतं. का? कारण इथं जर तुम्हाला चिन्ह दिसत नाही आहे 3 आणि 4/5च्या दरम्यान, तर याचा अर्थ आहे की तिथं बेरीजच होणार आहे. तिथं काय होणार आहे? बेरीजच होणार आहे. म्हणून कधी कधी 3+4/5 ही संख्या सुद्धा कॅल्क्युलेशन मध्ये समोर येते. ठीक आहे. तर मग ती संख्या समोर आल्यानंतर काय करायचं बा? तर वेगळं काहीच नाही आहे. जे 3.4/5 सोबत तुम्ही प्रक्रिया करत होतात, तीच प्रक्रिया तुम्हाला 3+4/5 सोबत सुद्धा करायची. दोन्ही गोष्टी समान. मग आता काय रूपांतर होईल असं? तो सोपं आहे. 5×3 छेदाचा पूर्णांकासोबत गुणाकार करायचा. 5×3 15 आणि 15 5×3 15 आला. हा गुणाकार आल्यानंतर 4 सोबत बेरीज करायची. ती 5×3 15 15 + 4 19. तर अंश मिळणार तुम्हाला 19. छेदात छेद जसं तसाच राहतो 5. असं आहे. 5×3 15 15 + 4 19. 19/5. हा झाला तुमचा अंशाधिक अपूर्णांक. याचा अंश हा छेदापेक्षा मोठा आहे. हा नेहमी अंशाधिक अपूर्णांकच बनेल. पूर्णांक नेहमी अंशाधिक अपूर्णांकच बनेल. एक कुठं आवश्यकता असते? तर गुणाकार होत असेल तर आवश्यकता असते. बेरीज वजाबाकी जर होत असेल पूर्णांक पूर्णांकाचे, तर तिथं ते सगळं करण्याची आवश्यकता पडत नाही. मोस्टली आपण डायरेक्ट कॅल्क्युलेशन करतो. गुणाकार भागाकार होत असेल तर आपल्याला ते बदलून कॅल्क्युलेशन करावे लागते. क्लिअर आहे की नाही? पुढे आणखी एक म्हटलं 7.3/4 आहेत समजा. याचा अर्थ हा होतो 7+3/4. दोन्ही गोष्टी समानच आहेत. हे उलट येतं, हे असं येतं 3/4 + 7 असं जरी आलं तरी याचीच प्रक्रिया इथं होते. ठीक आहे. 7.3/4 याचा अर्थ 7+3/4 या दोन्ही ठिकाणची प्रक्रिया तीच प्रक्रिया 3/4 + 7 या ठिकाणी सुद्धा होते. 4×7 28 आणि 31 असंच होईल. क्लिअर आहे ना? तर हे उलट जरी आलं 7 इकडून जरी वेळेत आला 3/4 तरी प्रक्रिया समानच होणार. काय होईल? 4 छेदाचा पूर्णांकाचा गुणाकार 4×7 4×7 28 अधिक 3 28 अधिक 3 किती 31 आणि छेद जसाच्या तसाचा. हे पण असंच होतोय. 4×7 28 आणि 31/4. हे बघ तीनही पद्धतीने तुमच्या समोर संख्या आली तरी तुम्हाला समजायचं की मुळात पूर्णांक पूर्णांकाचं रूपांतर करत असतानाची प्रक्रिया आपण वापरतो, तीच प्रक्रिया आपल्याला इथं वापरायची असते. दुसरी प्रक्रिया वापरायची नाही. मग संख्या 7.3/4 या स्वरूपात येऊ की 7+3/4 या स्वरूपात येऊ की 3/4 + 7 या स्वरूपात येऊ. तिन्ही स्वरूपात आलेली संख्या 31/4 मध्येच बदलते. है ना? नेक्स्ट मग मी म्हटलं 11.5/8 यालाच आपण म्हणू शकतो 11+5/8. यालाच तुम्ही असं म्हणू शकता 5/8 + 11. ठीक आहे. फक्त याला पूर्णांक पूर्णांक म्हणता येईल. हा त्याच प्रकारचे स्वरूप आहे आणि यांच्या होणाऱ्या प्रक्रिया त्याच सारख्या आहेत. ठीक आहे. सारख्या सारख्या 8×11 8×11 इथं सुद्धा 8×11 8×11 किती 88 88 5 किती होते 93. कुठे गेला तुम्ही तरी तेच 93 छेदात 8 दिवसाचा 8×11 88/5 93 इथे तेच 8×11 88/5 93 छेदात इथे तेच 8×11 88/5 93 छेदात. तीनही प्रकारच्या स्वरूपामध्ये प्रक्रिया समानच होतात. नाहीतर कित्येक वेळेस काय होतं की शिकवत असताना शिकवलं जातं 7.3/4 31/4. मग पुढे कॅल्क्युलेशन मध्ये कुठेतरी येते 7+3/4. मग तोटा थांबते. यांचं काय म्हणणं आहे? मग त्याला तिथं डबल जाणार. फक्त हे असं काय? मग पुढे अजून येते
3/4 म्हणजे आता याचं काय म्हणणं आहे, डबल आला आता जगा बदलली तिथं त्याला डबल सांगा लागते भाऊ असंच आहे. मग त्याच्यात होते कन्फ्युजन, कारण त्याला ज्यावेळेस आपण शिकवलं पहिल्यांदा त्यावेळेसच जर त्याला सांगत असते की या तिन्ही प्रकारच्या रचनांमध्ये सारखाच संबंध आहे आणि या तिन्ही प्रकारच्या रचनांचं मूल्य सुद्धा समान आहे, त्यावेळेस त्याला एकाच वेळेस तिन्ही संख्यांचं मूल्य सांगत असताना त्याला समजते की या तीनही प्रकारच्या रचना येतील तर आपल्याला कॅल्क्युलेशन एकच करायचंय, रूपांतर करत असताना असंच करायचं. पण त्यात तुम्ही जर प्रत्येक वेळेस गणित आलं तर सांगायला, नाही आलं मग कसं सांगतो परीक्षेत आलं म्हणून हे आपल्याला शिकवलं नाही. 15.7/9 यालाच आपण म्हणू शकतो 15+7/9 किंवा ही रचना तुम्हाला या पद्धतीने जोडता येते 7/9+15 म्हणजे याला पूर्णांक अपूर्णांक नका म्हणून यालाच नका म्हणून यालाच म्हणा, पण कॅल्क्युलेशन सारखं ना रूपांतरणाची पद्धत सारखी आहे. 9×15 छेदाचा पूर्णांक सोडून गेला 15×9=35 नाही 135 आणि 7 142/9 होणार तेच इथंच उत्तर 9×15 135 अधिक 7 142 इथंच उत्तर 9×15 135 अधिक 7 142. क्लिअर आहे का अविनाश, समजलं का मी जे सांगतोय ते समजतंय ना? है ना? चलो आणखी एक पाठ म्हटलं 8.4/9 त्यालाच आपण म्हणू शकतो 8+4/9 रूपांतर करत असताना काहीही आलं तरी चालेल. ठीक आहे, आता थोडं काही रूपांतरणच करायचं असेल, समजा रूपांतरणच करायचं असेल तर बघा 8.9/4 आता हा प्रॉपर पूर्णांकयुक्त अपूर्णांक नाहीये, अंशाधिक अपूर्णांक आहे. आपण काय म्हटलं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये एक पूर्णांक असावा आणि अपूर्णांक काय तो छेदाधिक असावा असं म्हटलं ना आपण, पण इथं आलं तसंच नाही. पण याचा अर्थ हा होतो का की याचं रूपांतर करत असताना असं रूपांतर होणार नाही म्हणून होईल, तेच प्रक्रिया तीच होईल. रूपांतरणच जर करताय तुम्ही तर प्रक्रिया मात्र तीच होईल. जर तुम्ही अंशाधिक अपूर्णांकातच बदलताय तर प्रक्रिया मात्र तेच होणार आहे, त्यात काही वेगळं होणार. यालाच 8+9/4 म्हणता येईल, यालाच 9/4+8 या पद्धतीने सुद्धा बघता येईल. ठीक आहे, होणार ते 4×8 अधिक 41/4. आता मग सर हा प्रॉपर नाही आहे तर मग याला प्रॉपर करायचं कसं? ठीक आहे, हा जर प्रॉपर नाही आहे 8.9/4 हा प्रॉपर नाही आहे, मग हा प्रॉपर करता येईल कसं हे तरी एक सांगत नाही. मग हा प्रॉपर कसा करायचा हे तुम्हाला मी नॉलेज साठी सांगतो की याला प्रॉपर कसं करायचं. 8.9/4 नॉलेज साठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचं कॅल्क्युलेशन बेरीज वजाबाकी करत असताना असं करायचं काम पडतं किती वेळेस पडतं, कारण बेरीज वजाबाकी ज्यावेळेस दिलेली असते त्यावेळेस काय होतं, त्यावेळेस हा प्रॉब्लेम येतो किंवा आपल्याला उत्तरी पूर्णांक पूर्णांकात पाहिजे मग याला बदलावं. आता हे कसं बदलायचं पासून सोपं आहे. 8.9/4 पहिली गोष्ट हा प्रॉपर पूर्णांकयुक्त अपूर्णांकच नाहीये, कारण पूर्णांकयुक्त अपूर्णांकात एक पूर्णांक दुसरा छेदाधिक अपूर्णांक पाहिजे हा अंशाधिक. मग आता अंशाधिक अपूर्णांक तुम्ही शिकला तर हे जास्त चांगल्या पद्धतीने तुम्हाला आणखी समजेल, पण तरी तुम्हाला सांगतो 8/9/9/4 अंशाधिक अपूर्णांक याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक याचं कसं 4चा पाढा म्हणायचा 9 पर्यंत 9 पर्यंत किंवा 9च्या पेक्षा लहान संख्येत मग आपण 4×8 मग 9 मधून हे 8 गेले 1 राहिला छेदात राहिले 4. बरं मग आता हा प्रॉपर होतो बघा 8 हा पूर्णांक आहे 2 हा पूर्णांक या दोघांचे होते बेरीज 8 आणि 2 10.1/4 10.1/4 पुन्हा जर याला मी बदललं तर तुम्हाला पुन्हा हे दिसेल की 41/4 4×10 पूर्णांक पूर्णांक 4×10 40 आणि 41/4 आला की बरोबर. म्हणून 10.1/4 हा प्रॉपर आहे, कारण शेवटी तू येतो इकडं तिथं याला बदलून मी इथं लावलं ना 41/4 वर
याचं रूपांतर मी प्रॉपर मिक्स फ्रॅक्शन मध्ये केलं आणि मग त्याला वापस 41/4 किंमत बदलत नाही, स्वरूप बदलावं लागतं. ज्यावेळेस आपल्याला बेरीज वजाबाकी दिली असते ना, त्यावेळेस आपल्याला याची गरज पडते, या रूपांतरणाची गरज पडते. पण तुम्ही पहिले शिकून घ्या पूर्णांकाचं रूपांतर अंशाधिक अपूर्णांकात कसं करतात, अंशाधिक अपूर्णांकाचं पूर्णांक अपूर्णांकात रूपांतर कसं करतात. मग बेरीज वजाबाकीमध्ये हे 100% येतं. त्यावेळेस मी तुम्हाला पुन्हा इकडे सांगतो की याला असं कसं बदलायचं, हे जसं मी तुम्हाला सांगितलं तसं कसं बदलायचं. पुन्हा येतो तर ती बेरीज वजाबाकी आल्यानंतर आपल्याला ठीक आहे. बाकी जर तुमच्यासोबत कुठेही असं उदाहरण असेल की प्रॉपर दिसत नाही आहे फ्रॅक्शन, मिक्स फ्रॅक्शन आहे, पण तुम्हाला उत्तर जर साध्या अपूर्णांकातच पाहिजे असेल, अंश छेदाच्या स्वरूपातच पाहिजे असेल, याला बदलण्याची गरज डायरेक्ट कॅल्क्युलेशन करत 4 32 याच्यापेक्षा जास्त काहीच करायचं. क्लिअर आहे ना. आता बघ याच अंशाधिक अपूर्णांकांना घेऊन पुन्हा आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांक बदलू. ठीक आहे. आता रूपांतर आहे अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अंशाधिक अपूर्णांक आणि त्याला बदलायचं आपल्याला पूर्णांक. ठीक आहे. म्हणजे आपण काय केलं, आता इकडून इकडे आलं, आता इकडून वापस तिकडे जायचं. पूर्णांकयुक्त अपूर्णांकावर अंशाधिक अपूर्णांकावर आलो, आता अंशाधिक पूर्णांकावर जायचं. हेच घेऊ आपण. हा आन्सर घेऊ 19/5. 19/5. पण सोप्या भाषेत काय करायचं, सोप्या भाषेत काय करायचं, तर तुम्ही काय करायचं ना, छेदात 5 आहे, आता 5चा पाढा बनायचा कुठपर्यंत, 19 किंवा त्याच्यापेक्षा लहान संख्येपर्यंत, पण जवळच्या 19 पेक्षा लहान संख्येपर्यंत. 19च्या वर नाही जात, अंश जो आहे त्याच्या वर नाही जात, म्हणजे 5 चोक 20 नाही म्हणता येत. म्हटलं 5 त्रिक 15. ठीक आहे. मग 5 त्रिक 15 तर आपल्याला 3 गुणाकार करावा लागला. 19च्या लहान संख्येपर्यंत, 19 पेक्षा लहान संख्येपर्यंत पोहोचण्यासाठी 5 त्रिक 15 3 गुणाकार करावा लागला. लगेच 3 लिहून नाही, 5 त्रिक 15 3 लिहिलं. ठीक आहे. किंवा मग तुम्ही दुसरा एक आणखी पद्धत सांगतो, जर ते नाही लक्षात राहिलं तर आणखी एक सांगतो. 5 त्रिक 15. ठीक आहे. तर 3 हा पूर्णांक झाला आपला, कारण आपण पूर्णांकापर्यंत आलो 3 या. ठीक आहे. 15 पर्यंत असतो. आता ते जे 15 आले ते 19 मधून वजा करायचे. 19 वजा 15 गुणिले 4 तो अंश छेदात राहिला 5. ठीक आहे. ज्यांना डायरेक्ट समजतंय त्यांनी डायरेक्ट लक्षात, ज्यांना डायरेक्ट नाही समजत त्यांनी काय करा, भागाकाराच्या स्वरूपात मांडणं. ठीक आहे. 19/5 असं राहील ते, त्याला भागाकाराच्या स्वरूपात 5 त्रिक 15. 19 मधून 15 राहिले 4. जो भागाकार आहे, जो भागाकार आहे तो आपला पूर्णांक. ठीक आहे. जो भागाकार आहे तो पूर्णांक, जी बाकी आहे तो आपला अंश. ठीक आहे. तो आपला अंश, आणि जो आपला भाजक आहे तो आपला छेद. या पद्धतीने जायचं. दोन्ही दुसरी सोबत सोबत सांगतो मी. ठीक आहे. आता दुसरा अंशाधिक अपूर्णांक होता आपला 19/5 ला आपण आणलं की वापस 3.4/5 वर इकडून आलो तो 31/4. आता पुन्हा 4चा पाढा म्हणा 31 किंवा त्याच्यापेक्षा लहान संख्या. मग 4 8 32 होतात, ते 31 पेक्षा मोठे झाले, नाही चालणार. 4 7 28. 4 7 28. 4 गुणिले 7 28 होता. 28 पर्यंत आपल्याला थांबावं लागतं, त्याच्यापेक्षा 31 पेक्षा लहान संख्ये. 4 7 28. तर 7 आपला पूर्णांक लिहा. आता आपल्याकडे गुणाकार किती झाला 28. 31 मधून 28 वजा करा, तुमच्याकडे काय 3/4. 7.3/4 वर आला आपण. 7.3/4 वर नाही कोणाला लिहितं नाही केलं, मग त्याने 15 करायचं सुरू करायचं. 31/4. मग 4 7 28. 31 मधून 28 गेले 3 राहिले. हा काय झाला, भागाकार आपला पूर्णांक झाला. ठीक आहे. बाकी आपली काय झाली, अंश झाला, आणि भाजक जो होता आपला छेद झाला. ठीक. मोठ्या संख्यांमध्ये असं होऊ शकते, तुम्हाला असं नाही करता येणार दोन्ही, तर असं करा. पुढचा पूर्णांक आपल्याकडे 93.
पूर्णांक. आपल्याला हेच पाहिजे ना की आपण 93 पेक्षा लहान संख्येपर्यंत 8च्या पटीने संख्या काढू. आता जर मी पाहिलं तर 8, 10, 80 होतात सर. इथं पाळा संपतो 8च्या पटीतल्या संख्येने संपलेत का नाही. 8च्या पटीत पुढे सुद्धा आहे. 8 गुणिला 11 88 आणि बारी 96. 8 गुणिला 12 96. पण 8 गुणिला 12 96 होतात जे 93 पेक्षा मोठे आहेत ते नाही चालणार आपल्याला. मग आपण 8 गुणिला 12 न घेता अगोदर 8 गुणिला 11. 8 गुणिला 11 88. चला इथपर्यंत आपण आलो. 93 पेक्षा लहान संख्या भेटली आपल्याला. कशी भेटली. 8चा गुणाकार 11 सोबत करू म्हणून आपला पूर्णांक झाला 11. आपले 8 गुणिला 11 किती आले 88. 93 मधून 88 गेले किती राहिले 93 88 गेले तर 5. छेदात 93 8 आणला होता आपण 11.508 बरोबर आला होता. पण नाही जमलं. आता इथं होऊ शकतं मोस्टली नाही जमत पासून. मग तुम्ही सरळ काय करायचं 93 ला 8 ने भाग द्यायचं. ठीक आहे. पण हे आता तुमचं कॅल्क्युलेशन स्पीडने झालं पाहिजे. स्पीडने होतं 4-6 महिने जर तुम्ही कंटिन्युअसली कॅल्क्युलेशन करत राहिला रोज क्वेश्चन सॉल्व्ह करत राहिला रोज कॅल्क्युलेशन करत राहिला ऑटोमॅटिकली तुमचा स्पीड वाढत जातो. कॅल्क्युलेशनचा प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होईल. फक्त अपूर्णांक आणि दशांश अपूर्णांकाला जास्त चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचं म्हणजे त्याची भीती निघून जाते. आता 8चा 8 एक 8 9 8 पेक्षा 1 राहिला 8 13. पुन्हा 8 तुम्ही 16 ने करता येते 8 एक 8 13 म्हणून 8 पेक्षा 5 आहे. मग हा जो भागाकार आहे आपला तो काय पूर्णांक 11 पूर्णांक आहे आपला हो 11 पूर्णांक. बाकी 5 आहे तोच अंश असतो आपला आलाच अंश. 8 काय छेद असतो आपला माझ्या काय छेद असतो 500 11.5 आलं. नेक्स्ट आपण चौथं उदाहरण 142/9. आता सर 9चा पाढा म्हणायचा 142 पर्यंत 9चा पाढा 142 पर्यंत आला तर ठीक आहे. नाही तर संख्यांचे पाढे म्हणा पुढे पुढे 9 गुणिले 10चं 17 मधून बघा आपल्याला पुढे जायचं 11 9 99 होतात 12 9 88 होतात नाही. त्यानंतर 13 9 किती होतात 17 असे होतात. मग 14 9 26 नासे होतात सर ते सुद्धा नाही होत. 15 9 35 नासे हो ठीक आणि 15 9 135 जे आहे ते 16 9 44 नासे होतात. 144 16 9 144 तर 144 हे मोठे होतात 142 पेक्षा. 16 गुणिले 9 नाही घेता येणार सर 15 गुणिले 9 म्हणजे 15 9 35 नासे म्हणजे 9 गुणिले 15 135 होतात. भेटली आपल्याला संख्या 141 पेक्षा लहान. कशी भेटली 9 गुणिले 15 करून म्हणजे सर मग आता इथं 15 जो आहे तो पूर्णांक होता आणि भेटली की सर 135 भेटली. मग 142 मधून 135 सर्व झालं किती आले 7. 15.709 वरून आलो होतो 142 ते पूर्णांक नाही तर भागाकार करा. तुम्हाला भागाकार करून उत्तर मिळेल. अंश आणि भागाकार छेद भागाकार बाकी आणि भाजकाच्या स्वरूपात. भागाकार जो येईल त्याला पूर्णांक म्हणा. बाकी जे आली त्याला काय म्हणा अंश म्हणा आणि भाजक जो आहे त्याला छेद म्हणा. भाजक बदलत नाही. ठीक आहे. आता पुन्हा 5 म्हणून 41/4. आता एक लक्षात घ्या पूर्णांक युक्त अपूर्णांक मात्र इम्प्रॉपर दिलेला असू शकतो. ठीक आहे. पण अंशाधिक अपूर्णांकावरून जेव्हा जेव्हा तुम्ही जाल अंशाधिक अपूर्णांकावरून जेव्हा जेव्हा तुम्ही पूर्णांक युक्त अपूर्णांक कराल तेव्हा तेव्हा तो पूर्णांक युक्त अपूर्णांक प्रॉपरच बनतो एक्झॅक्ट बनतो. आता तुम्हाला 41/4 वरून 8.9/4 मिळणार नाही कारण हा करेक्ट पूर्णांकयुक्त अपूर्णांक नाही. अचूक पूर्णांकयुक्त अपूर्णांक नाही आहे म्हटलं होतं ना आपण 10.1/4 काढला होता. तो का काढला होता कारण हा अचूक नाही आहे. याच्यात छेदाधिक अपूर्णांक पाहिजे पण हा छेदाधिक नाही हा अंशाधिक आहे. पण आता तुम्ही ज्यावेळेस 41/4 वरून वापस जाल तेव्हा इथं नाही येतो तो 10.1/4 वर जातो कारण हा चुकीचा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे किंवा इम्प्रॉपर पूर्णांकयुक्त अपूर्णांक. गणितामध्ये तुम्हाला असं पाहायला मिळतं. एक्झाम्पल येतात त्याच्यामध्ये सुद्धा इम्प्रॉपर मिक्स फ्रॅक्शन दिलेला असतो पण ते फक्त कॅल्क्युलेशन पुरतं दिलेलं असतं. तिथं जास्त डोकं लावावं लागत नाही आपल्याला. पण इथं ज्यावेळेस आपण बदलून वापस यायचा प्रयत्न करतोय त्यावेळेस हा 41/4 आपल्याला इथं नाही येऊ देणार कारण हे काही बरोबर नाही. हे बरोबर आहे का हे बरोबर नाही. का बरोबर नाही कारण हा अंशाधिक अपूर्णांक आहे. आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची व्याख्या करत असताना म्हटलं होतं त्यात एक पूर्णांक असतो आणि दुसरा छेदाधिक अपूर्णांक असतो. हा घरी वापस येताना याची पूर्ण काळजी. 4चा पाढा तुम्हाला 10 पर्यंतच म्हणावा लागेल 4 10 40 कारण 4 गुणिले 11 44
तुम्ही मला 4 10 1 40 41 मधून 40 गेले 1 राहिला छेदाला 4 त्याला 10.104 वर लागला. रेकॉर्डिंग मध्ये तुम्ही वापस मागे येऊन पाहसाल तर तुम्हाला जिथं मी हे एक्सप्लेन केलं होतं की याला कसं बदलायचं प्राप्त कसा करायचा तर हाच झालेला आहे 10.104. क्लिअर? अविनाश समजलं का? पूर्णांकयुक्त पूर्णांकाचा अंशाधिक पूर्णांकात रूपांतर, अंशाधिक पूर्णांकाचं पूर्णांकयुक्त पूर्णांकात रूपांतर. समजलं का सांगा?